प्रियजन हो, मी तुम्हाला येशूच्या नावाने अभिवादन करतो. तुम्ही आनंदी आहात का? तुम्ही आनंदित व्हा, दुःखी होऊ नका. विरोध आणि त्रास पाहून निराश होऊ नका. तुमच्यासाठी देव नाही का? तो तुमच्या सोबत नाही का? मग तुम्ही घाबरता का? तो कधीच तुम्हाला सोडणार नाही किंवा त्यागणार नाही. मग तुम्ही घाबरता का? परिस्थिती काहीही असो. तुम्ही म्हणता का ते मला कोणत्याही कारणाशिवाय द्वेष करतात आणि त्रास देतात? ते मला कामात पुढे येऊ देत नाहीत. ते माझ्या व्यवसायात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात. ते मला घरी शांतता आणि आनंदाने राहू देत नाहीत. अगदी माझे नातेवाईकही मला त्रास देतात. माझ्या आयुष्याबद्दल मला निराश वाटते. तुम्ही असं म्हणता का? तुम्हाला मदत करणारा कोणीच नाही का? आतापर्यंत काय घडलं? फक्त विचार करा. यावर्षी समस्या, संघर्ष आणि त्रास नव्हते का? तुमच्या वाट्याला जे काही आले, बरोबर. या वर्षाच्या शेवटच्या महिन्यापर्यंत परमेश्वराने तुम्हाला मार्गदर्शन केले. प्रभूचे वचन असे म्हणते, 1 शमूएल अध्याय 7 वचन 12. मग शमूएलाने एक शिळा घेऊन तिला एबेनेझर हे नाव देऊन म्हटले की येथवर परमेश्वराने आमचे सहाय्य केले आहे. परमेश्वराने दिलेल्या भूमीत इस्रायल लोक शांतीने राहत होते. त्यांच्या शेजारील देशात बलिष्ठ लोक होते. बलिष्ठांमध्ये काही राक्षस होते. ते गोळ्यात सारखे भयंकर होते. ते शांत बसू शकत नव्हते. त्यांना वाटले देवाने निवडलेल्या लोकांनी विश्रांती घेऊ नये किंवा शांततेत राहू नये. त्यांनी त्रास उभा केला आणि युद्धासाठी आले. इस्रायल लोकांनी विचारले, आम्ही तुमच्याशी युद्ध करायला आलो का? आम्ही तुमचे देश जिंकायला आलो का? आम्ही आमच्या स्वतःच्या भूमीत आमचे काम करत राहत होतो. बलिष्ठ लोक असेच करतात. जेव्हा ते युद्धासाठी आले तेव्हा इस्रायलचे लोक घाबरले आणि देवाच्या माणसाकडे शमूएलकडे गेले. शमूएलने त्यांच्यासाठी प्रार्थना केली. त्याने प्रार्थना करताच परमेश्वराने त्यांच्यासाठी लढा दिला. जर तुम्ही तो उतारा वाचला, तुम्हाला दिसेल की त्या दिवशी परमेश्वराने बलिष्ठांवर मोठ्या गडगडाटाने वीज कडाडली आणि त्यांना गोंधळात टाकले. परमेश्वर स्वतः थेट त्यांच्या विरुद्ध लढला. बस एवढंच. बलिष्ठ लोक पांगले आणि जीव वाचवायला पळाले. इस्रायल लोकांना मोठा विजय मिळाला. म्हणून ते सगळे मिस्पा येथे एकत्र जमले. ज्या ठिकाणी त्यांनी परमेश्वराचे आभार मानले त्या ठिकाणाला त्यांनी एबेनेझर असे नाव दिले. एबेनेझर म्हणजे आतापर्यंत परमेश्वराने आम्हाला मदत केली आहे. आतापर्यंत परमेश्वराने मला मदत केली आहे. आतापर्यंत परमेश्वराने जीसस रिडीम्स या सेवेला मदत केली आहे. त्याने तुम्हालाही मदत केलेली नाही का? घरात समस्या निर्माण झाल्या नाहीत का, ज्या परमेश्वराने सोडवायला मदत केली? तुमच्या कामाच्या ठिकाणी काही लोकांनी तुम्हाला कारण नसताना द्वेष केला आणि त्रास दिला. परमेश्वराने तुम्हाला त्यांच्यामध्ये उंचावले नाही का? त्यांनी जसे ठरवले होते तसे काहीच घडले नाही, बरोबर ना? त्यांनी तुमचा व्यवसाय बंद पडावा आणि काही सुरू नाही म्हणून कट रचला, पण ते त्यात यशस्वी झाले नाहीत, बरोबर ना? परमेश्वराने तुम्हाला त्याच ठिकाणी उंचवले नाही का? विचार करा आणि पहा. जे लोक माझ्याशी काहीही संबंध नाहीत त्यांनीही माझा द्वेष केला आणि मला दुखावले, पण परमेश्वर माझ्यासाठी लढला. तो आजपर्यंत मला मदत करत आला आहे. प्रभू, आजपर्यंत मदत केल्याबद्दल तुझे आभार. अशा प्रकारे त्याची स्तुती करा. तो पुढेही तुम्हाला मदत करेल. जर तुम्ही आजपर्यंत मदत केलेल्या परमेश्वराचे आभार मानत असाल तर तो पुढेही तुम्हाला मदत करत राहील. म्हणून आत्ता सांगा, प्रभू, तू मदत केलीस म्हणून मी नष्ट झालो नाही. तू मला शत्रूंवर विजय दिलास. तू कधीच मला शत्रूंच्या हाती सोपवले नाहीस. तू कधीच मला वाईट लोकांच्या हाती दिले नाहीस. तू माझे रक्षण केलेस. मत्सर आणि दुष्ट मनाचे लोक मला नष्ट करण्यासाठी उठले, तरीही तू माझ्यासाठी लढलास आणि माझे रक्षण केलेस. धन्यवाद. फक्त हेच बोला, प्रभू पुढेही तुमचे रक्षण करेल आणि मार्गदर्शन करेल. तुम्ही हे म्हणाल का? प्रभू, एबेनेझर, आजपर्यंत माझे रक्षण केल्याबद्दल धन्यवाद. आजपर्यंत तू मला मदत केलीस, माझ्यासाठी लढलास आणि मला विजय दिलास. तू कधीच मला वाईट लोकांच्या हाती दिले नाहीस. एबेनेझर, आजपर्यंत मदत केल्याबद्दल धन्यवाद. तू पुढेही मला मदत करशील. आजही तू मला मदत करशील. आजही माझ्यासाठी एक चमत्कार घडेल. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.